PCTs Infinity. PCTs Infinity. PCTs Infinity. PCTs Infinity. PCTs Infinity 90.4 FM reflecting you. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM आणि आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. पुणे, ज्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो, तिथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तिसरा पुणे पुस्तक महोत्सव 2025 अतिशय दिमाखात आणि उत्साहात पार पडतोय. दिनांक 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव म्हणजे केवळ पुस्तक विक्रीचं केंद्र नाही आहे, तर तो विचारांचा आणि साहित्याचा एक मोठा उत्सव, एक मोठा सण आज आपल्याला बघायला मिळतोय. या महोत्सवाचं उद्घाटन 13 डिसेंबर रोजी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि नॅशनल बुक ट्रस्टचे मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडलं. उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पुण्याला 2027 पर्यंत युनेस्को वर्ल्ड बुक कॅपिटल बनवण्याचं स्वप्न त्यांनी व्यक्त केलं. या महोत्सवाचं यंदाचं हे तिसरं वर्ष. दरवर्षी याची व्याप्ती वाढतेय आणि दरवर्षी गर्दीचे आणि वर्ल्ड रेकॉर्ड्सचे नवीन विक्रम स्थापित करताना हा पुणे पुस्तक महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे पुस्तक महोत्सवानं यंदाही जागतिक विक्रमांची परंपरा कायम ठेवलेली आहे. महोत्सवाच्या सुरुवातीलाच शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाअंतर्गत 9 डिसेंबर रोजी हजारो नागरिकांनी एकत्र येऊन वाचन केलं. या व्यतिरिक्त महोत्सवाच्या ठिकाणी जवळजवळ 1678 पेक्षा जास्त पोस्टर्सचं प्रदर्शन भरवून अमेरिकेचा विक्रम मोडत नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आला. या विक्रमामुळे पुणे पुस्तक महोत्सवाचं नाव हे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा दिमाखात चमकलंय. यंदाच्या महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे लावण्यात आलेले 900हून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स. यामध्ये 800 स्टॉल्स हे केवळ विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमधल्या पुस्तकांसाठी राखीव आहेत. मराठीसह हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि गुजराती साहित्याचा सुद्धा मोठा खजिना यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवात पाहायला मिळतोय. स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, बालसाहित्य, आध्यात्मिक ग्रंथ, कादंबऱ्या, कविता संग्रह, अनुवादित पुस्तकं यांची अक्षरशः रेलचेल पाहायला मिळतेय. लहान मुलांपासून ते तरुणांपासून एवढंच नाही तर प्रौढ आणि आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्याच या पुस्तकांवर उड्या पडत आहेत. या पुस्तकांच्या स्टॉल्सची संख्या इतकी मोठी आहे की चालून चालून आपल्याला जर का पाय दुखायला लागले किंवा भूक लागली, तहान लागली तर खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था पुणे पुस्तक महोत्सवाच्या आयोजकांनी अगदी जंगी केलेली आहे. पुणेकरांनीच नाही तर महाराष्ट्रातल्या, देशातल्या उत्तमोत्तम लेखकांनी, वाचकांनी या पुणे पुस्तक महोत्सवाला दिलेला प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. महोत्सवाच्या या 9 दिवसांच्या काळात लाखो वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि अजूनही देत आहेत. 21 डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावरती हे प्रदर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. तिथून आपल्या आवडत्या पुस्तकांची खरेदी आपल्याला करता येणार आहे. गेल्या वर्षी ही विक्री जवळजवळ 40 कोटी रुपयांच्या घरात पोचली होती. पण यंदा वाचकांचा उत्साह पाहता विक्रीचे नवीन उच्चांक प्रस्थापित होतील अशी आयोजकांची खात्री आहे. दररोज हजारो विद्यार्थी, लेखक आणि सामान्य नागरिक या साहित्याच्या महाकुंभात सहभागी झालेले आहेत. केवळ पुस्तकं खरेदी करणं हाच या महोत्सवाचा उद्देश नव्हता आणि नसेल असं आयोजकांतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. पुणे लिट फेस्ट म्हणजेच पुणे साहित्य महोत्सव किंवा पुणे साहित्य संमेलन या अंतर्गत 6 दिवस विविध परिसंवाद, लेखकांच्या मुलाखती आणि अनेक कार्यशाळांचं आयोजन सुद्धा या महोत्सवातच करण्यात आलंय. मुलांसाठी खास चिल्ड्रन कॉर्नर आणि दररोज संध्याकाळी होणारे दर्जेदार असे सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्या गोष्टी पुणे पुस्तक महोत्सवात रंगत आणतायत. पुणे पुस्तक महोत्सव 2025ने हे सिद्ध केलंय की डिजिटल युगातही कागदावरच्या शब्दांची जादू ही ओसरलेली नाही.
हा महोत्सव म्हणजे वाचन संस्कृती पुनरुज्जीवित करणारा एक यशस्वी प्रयोग ठरलाय, ज्यानं पुणेकरांच्या मनात पुस्तकांविषयीचं प्रेम अधिक दृढ केलंय. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी इन्फिनिटी 90.4 FMच्या टीमनं या महोत्सवाला भेट दिली. तिथल्या वाचकांशी, तिथल्या लेखकांशी, तिथल्या स्टॉलधारकांशी आणि अर्थातच विविध प्रकाशनांच्या संपादकांशी मनमोकळा संवाद साधला. ऐकूया त्यापैकीच काही संपादकांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया. नमस्कार, मी करुणा गोखले. मी राजहंस प्रकाशनची संपादक आहे आणि राजहंसच्याच आत्ता स्टॉलमध्ये मी उभी आहे. आणि फक्त आमचंच नाही, सगळ्यांच्याच प्रकाशनाचं अतिशय उत्साहाने काम सुरू आहे. प्रचंड असा हा तंबू म्हणायचं का काय, अनेक राहुटे आहेत. मुख्य म्हणजे अतिशय वैविध्यपूर्ण साहित्य. मला असं वाटतं ज्याला ज्या प्रकारचं पुस्तक वाचायला आवडतं त्या प्रकारचं पुस्तक इथे नक्की मिळणार. अक्षरशः आबाल वृद्ध, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, त्याच्यानंतर धार्मिक, असं विविध प्रकारचं आणि अनुवादित साहित्य तर म्हणाल ते पुस्तक आता मराठीमध्ये अनुवादित होत आहे आणि ते इथे कुठल्या ना कुठल्या तरी गाळ्यामध्ये उपलब्ध आहेच आहे. त्याशिवाय सगळ्यांना आकर्षण वाटेल असं काही ना काही इथे तुम्हाला सापडेल. म्हणजे अगदी प्रवेशद्वारापासूनच अतिशय नेत्रसुखद अशी सजावट आहे या परिसराची. मुलांना करण्यासारखं आहे, छायाचित्रकारांसाठी काहीतरी आहे, गाणाऱ्यांसाठी आहे. आणि नुसतं पुस्तक ग्रंथ विक्रीचा मेळावा नाही आहे किंवा वाचकांचा मेळावा नाही आहे. इथे विविध कलांचे आविष्कार आहेत, विविध भाषेतल्या लेखकांशी, राजकारण्यांशी, सामाजिक कार्य करणाऱ्यांशी, विज्ञानात काहीतरी काम करणाऱ्यांशी, असं सगळ्यांना भेटण्याची संधी आहे. फक्त त्याचं वेळापत्रक नीट पाहून आपल्याला कशामध्ये रस आहे तो कार्यक्रम अगदी अचूक वेळेत इथे येऊन गाठावा अशी मात्र माझी सगळ्या पुणेकरांना किंवा खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच विनंती आहे. तुम्ही पुण्याला गणपती बघायला येता, आता त्याच्यात त्याबरोबरीने आता मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी डिसेंबरमध्ये पुणे पुस्तक महोत्सव बघायला आलंच पाहिजे. धन्यवाद. या होत्या लेखिका, अनुवादक आणि राजहंस प्रकाशनाच्या संपादक करुणा गोखले. नमस्कार, मी रोहन चंपानेरकर, रोहन प्रकाशनचा मी प्रकाशक. पुणे बुक फेस्टिवल हे सगळ्याच प्रकाशकांसाठी, लेखकांसाठी, वाचकांसाठी हा एक महोत्सव आहे, हा एक सण आता म्हणून तयार झालेला आहे. सो कॅलेंडरमध्ये दिवाळीनंतर जो येतो सण तो म्हणजे पुणे बुक फेस्टिवल असं हे आहे. उत्तम प्रतिसाद आहे. तरुण मुलं मुली, लहान मुलं, बुजुर्ग लोक, सगळ्याच पिढ्या इकडे पुस्तकांच्या प्रेमाने येत आहेत आणि त्यांना एका ठिकाणी एवढी पुस्तकं बघायला मिळतात. हा फार खूप छान असा ही गोष्ट होतीये. नवीन लेखक आहेत, बुजुर्ग लेखक आहेत, त्याच जोडीला वेगवेगळे विषय आहेत. सो माउंटेनिअरिंगवरची पुस्तकं आहेत, त्याच जोडीला चरित्र आहेत उत्तम, राजकीय पुस्तकं आहेत, कथा कादंबऱ्या उत्तम आहेत, बालसाहित्य आणि किशोर साहित्य, कारण तरुण मुलांनी वाचावं यासाठी आमचे बरेच प्रयत्न असतात. सो अशी खूप पुस्तकं आहेत आणि त्याच्यावर खूप काय म्हणूयात आपण साजरं करण्यासाठी खूप ऑफर्स आहेत. तर वाचकांनी जरूर, किंवा मी म्हणेन कुठलेही जे वाचत नसतील त्यांनी सुद्धा मोबाईल जरा बाजूला ठेवा आणि पुस्तकांच्या वाचनासाठी पुणे बुक फेस्टिवलला या. काय होतं, जेव्हा पुस्तकं असा जर विचार केला तर आज एंटरटेनमेंटसाठी अनेक माध्यम आहेत. रेडिओ त्यातलं एक महत्त्वाचं माध्यम आहे, TV आहे. पण येत्या काळामध्ये इंटरनेट, स्मार्टफोन ह्याच्यावर लोकांचा बराच वेळ जातो. पण खरं जे ज्ञान मिळतं, खरं जे इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी तयार होते ती फक्त वाचनातून होते. आता तर वाचनातून होते, पण जर तुम्ही बघाल पुण्यासारख्या शहरात सुद्धा आपण म्हणतो अप्पावळण चौक नाही तर डेक्कनला पुस्तकं मिळतात. आता वेबसाईट्स आलेल्या आहेत जिकडून पुस्तकं मिळू शकतात. पण कुठली पुस्तकं मिळतात हो, की बाबा ओके ज्याचं साधारण आपल्यापर्यंत नाव कळतं म्हणून मग आपण, अरे मित्र आपल्याला रेकमेंड करतो म्हणून आपण वाचतो. पण अशा महोत्सवामध्ये तुम्हाला ॲट अ टाइम लाखो पुस्तकं बघायला मिळतात, नवीन विषय कळतात. आपल्यालाही अनेक वेळा माहिती नसतं की अरे हे विषय आहेत, नुसते वाचायसाठी नाही तर समजून घेण्यासाठी. म्हणजे आयुष्यात जगात एवढे विषय आहेत. तर ही एक फार सुंदर गोष्ट आहे आणि त्यासाठी ते बघण्यासाठी यावं, ते त्याचा आनंद घेण्यासाठी. आणि त्याच्यातून वाचन जर सुरू झालं किंवा जर वाचत असाल तर ते वृद्धिंगत झालं तर नक्कीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळा बदल घडेल आणि आपली घरं नक्की समृद्ध होतील. तर हे होते रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर. नमस्कार मंडळी, मी संचालक रसिक साहित्य शैलेश नांदुरकर. रसिक साहित्य पुस्तक क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. 61 वर्ष झाली आहेत.
पुणे पुस्तक महोत्सव यंदाचं 3रं वर्ष आहे. आपण रसिक साहित्य पहिल्या वर्षीपासून या महोत्सवात सहभागी आहोत. ते केवळ आणि केवळ तुमच्यासारखे वाचकांमुळेच आपण सातत्य ठेवू शकतो या सहभागामध्ये. भरपूर पुस्तकं आहेत, हे काय मी वेगळं सांगायला नको, पण तरीही रसिक साहित्याच्या वतीने मी तुम्हा सर्व वाचक मित्रांना नक्की आवाहन करीन की नक्की या, विकत घ्या घेऊ नका, पण पुस्तकांमध्ये रमा. तुम्हाला पुस्तकांशी मैत्री केल्याशिवाय नक्की राहणार नाही. या महोत्सवाच्या निमित्ताने नक्की विशेष अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते सातत्याने 3 वर्ष इथे आल्यावर, की फक्त इथं पुस्तकप्रेमी बुक लवर येतात असं नाही. जे पुस्तकांचे प्रेमी नाही आहेत ते आवर्जून येतात आणि इथे आल्यानंतर त्यांची पुस्तकांशी मैत्री होते, गट्टी होते आणि मग ते वाचनाकडे वळतात. राहता राहिला प्रश्न अभिरुचीचा. आज आपल्याला हे आवडतं आणि आज आपल्याला हे आवडत नाही, हे ठरवण्याचा काळच मित्रांनो इतका छोटा असल्याने तुम्ही काय आवडतं काय आवडत नाही ह्याच्याकडे फार विचार न करता फक्त या, तुम्हाला पुस्तकं सगळी आवडतील ह्याच्यासाठी आम्ही सर्व स्टॉलधारक इथे सक्षमपणे तुम्हाला स्वागत करायला उभे आहोत. तर मी इन्फिनिटी चॅनलकडून आणि रसिक साहित्य आणि पुणे पुस्तक महोत्सवाकडून तुमचं इथं सगळ्यांचं स्वागत करायला आम्ही सज्ज आहोत. धन्यवाद. तर पुस्तकांशी मैत्री करण्यासाठी, त्यांच्याशी गट्टी जमवण्यासाठी, आपल्यासारख्या वाचकांचं मनमोकळेपणाने स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेले हे होते रसिक साहित्य पुणेचे शैलेश नांदुरकर. नमस्कार, मी मुक्ता गोडबोले. पुणे पुस्तक महोत्सवात पद्मगंधा प्रकाशन आणि देशमुख आणि कंपनी प्रकाशन असा आमचा एकत्र स्टॉल आहे. या वर्षीचा पुणे पुस्तक महोत्सव अधिकच दर्जेदार, चांगला आणि मोठ्या संख्येने लोक सामील झाली आहेत असं दिसतंय, ज्याचा अर्थातच प्रकाशक म्हणून खूप आनंद आहे. गेल्या वर्षीपेक्षा प्रतिसाद अधिक चांगला आहे, अधिक अरेंजमेंट चांगली आहे असं मी म्हणेन. लोकांसाठी सोयीचं आहे येणं जाणं आणि पुण्यात हे सगळं घडतं आहे याचा विशेष आनंद आहे. पुणे आपण विद्येचं माहेरघर म्हणतोच आहे गेली कित्येक वर्ष, तर ते खऱ्या अर्थाने आज सार्थ होतं आहे असं वाटतं आहे. कारण सकाळपासून आता वीकडेजला देखील लोक आनंदाने येत आहेत, खरेदी करत आहेत आणि अर्थात असे महोत्सव अधिकाधिक होत राहावेत अशीच इच्छा आहे. तर या होत्या पद्मगंधा प्रकाशन आणि देशमुख आणि कंपनी यांच्या एकत्रित स्टॉलच्या वतीनं प्रकाशक मुक्ता गोडबोले. मॅजेस्टिक बुक डेपोमधून मी विवेक गावडे, मॅजेस्टिक बुक डेपोचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे. पुणे महोत्सव आणि जवळजवळ 1000 एक स्टॉल इथे आहेत पुण्यामध्ये. पूर्ण भारतातून म्हटलं तरी चालेल. मराठी, इंग्रजी सर्व विषयाची पुस्तकं, कथा कादंबरीपासून शालेय पुस्तकं किंवा शैक्षणिक पुस्तकं आणि लोकांचाही प्रतिसाद याला उत्तम आहे. म्हणजे वाचक अगदी लहान थोरपासून सर्व प्रकारचे वाचक इथे आलेले आहेत, येतात आणि चांगलं आम्हाला रिस्पॉन्स मिळतो. आणि ह्यांची म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टनी जी अरेंजमेंट केलेली आहे ती पण फार सुंदर आहे. आणि पुण्याचे वाचक वर्ग किंवा वाङ्मयीन ज्यांना आवड आहे असे लोक इथे आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत. आणि आमच्या मॅजेस्टिकमध्ये जाणत्या लेखकांची किंवा चांगल्या चांगल्या दर्जेदार लेखकांची पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि मॅजेस्टिकबरोबरच आम्ही इतर जी वाचनीय पुस्तकं आहेत किंवा चांगल्या लेखकांची पुस्तकं आहेत ती आम्ही विक्रीसाठी ठेवलेली आहेत. आणि यंदाही चांगला प्रतिसाद मिळेल असं आम्हाला आशा आहे. आणि हे होते मॅजेस्टिक बुक डेपोचे विवेक गावडे. नमस्कार, मी आत्ता या पुस्तक महोत्सवामध्ये आलो तर खरं तर खूप सेक्शन्स आहेत पुस्तकांचे. फक्त कादंबरी घेण्यासाठी म्हणून आलो होतो, पण बघता बघता खूपच काही या सगळ्या कक्षा ओपन झाल्या इथं, त्यामुळं ते एक मला बरं वाटतं. आणि अजून इतक्या वेळात 1-2 तासात मी फक्त अर्धच पाहिलंय, अजून अर्ध पूर्ण व्हायचं आहे. त्यामुळं ते व्हायला अजून तितकाच वेळ, म्हणजे अर्धा दिवस जाण्याची शक्यता आहे. अजून आठवड्यात 21 तारखेपर्यंत आहेच, तर 1-2दा येणं होईलच. कारण की इतकी वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत पुस्तकांच्या, संगीतावरच्या आहेत, नृत्यावरच्या आहेत, तर त्यामुळं खूप माहिती मिळणार आहे. आणि हे जे आत्ता झालेलं आहे महोत्सव, तो खरं तर हे वर्षभर पुरणार आहे असं मला वाटतं हे सगळं. त्यामुळं मी नक्कीच अजून एकदा येईन इथं. वा, तर वाचकांच्या वतीनं ही होती एका महाविद्यालयीन तरुणाची बोलकी प्रतिक्रिया. या प्रतिक्रियांनंतर नक्कीच एक सांगावंसं वाटतं की वाचाल तर वाचाल हे आपल्याला जे कायम सांगण्यात येतं ते आता सांगण्याची गरज नाही, हे या पुणे पुस्तक महोत्सवाने
दाखवून दिलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. कारण वाचन संस्कृतीचा इतका मोठा मेळा कदाचित आपणही प्रथमच पाहिला असेल. उत्तमोत्तम पुस्तकं वाचूया, आपल्या आवाक्या बाहेरची, आपल्या आवडीच्या बाहेरची अवांतर पुस्तकंसुद्धा आवर्जून विकत घेऊन वाचूया, एकमेकांना भेट देऊया, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर, आपल्या सहकाऱ्यांबरोबर आवर्जून 21 तारखेपर्यंत फर्ग्युसन कॉलेज पुणे इथे भरलेल्या पुणे पुस्तक महोत्सव 2025ला आवर्जून भेट देऊया आणि आपल्या आवडीची पुस्तकं खरेदी करूया. वाचन संस्कृती वाढवूया, अधिकाधिक समृद्ध, अधिकाधिक ज्ञानी आणि अधिकाधिक माणूस म्हणून आणि नागरिक म्हणून संवेदनशील बनूया आणि पुस्तकांनी दिलेलं देणं प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात, रोजच्या आयुष्यात आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करूया. श्रोते हो, PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर पुणे पुस्तक महोत्सव 2025चा धावता आढावा आता आपण ऐकलात. यासारख्याच दर्जेदार कार्यक्रम आणि उत्तमोत्तम गाण्यांसाठी, मुलाखतींसाठी, गप्पांसाठी आणि आपल्या माहितीत, ज्ञानात भर पडण्यासाठी अवश्य ऐकत रहा PCET's इन्फिनिटी 90.4 FM, हा पिंपरी चिंचवड शहराचा पहिला कम्युनिटी रेडिओ, रिफ्लेक्टिंग यू. किताबें झांकती हैं बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती हैं, महीनों अब मुलाकातें नहीं होती. किताबें झांकती हैं बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती हैं, महीनों अब मुलाकातें नहीं होती. जो शामें उनकी सोहबत में कटा करती थीं अब अक्सर गुजर जाती हैं कंप्यूटर के पर्दों पर. बड़ी बेचैन रहती हैं किताबें, उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है. बड़ी बेचैन रहती हैं किताबें, उन्हें अब नींद में चलने की आदत हो गई है. बड़ी हसरत से तकती हैं जो कदरें वो सुनाती थीं कि जिनके सल कभी मरते नहीं थे. वो कदरें अब नज़र आती नहीं घर में. जो रिश्ते वो सुनाती थीं वो सारे उधड़े उधड़े हैं. जो रिश्ते वो सुनाती थीं वो सारे उधड़े उधड़े हैं. कोई सफ़ा पलटता हूँ तो एक सिसकी निकलती है. कोई सफ़ा पलटता हूँ तो एक सिसकी निकलती है. कई लफ्ज़ों के मानी गिर पड़े हैं. कई लफ्ज़ों के मानी गिर पड़े हैं. बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो सब अल्फाज. बिना पत्तों के सूखे टुंड लगते हैं वो सब अल्फाज, जिन पर अब कोई मानी नहीं उगते. जो मट्टी के सकोरों की तरह बिखरी पड़ी हैं, बहुत सी इस्तलाहें हैं, गिलासों ने उन्हें मतरूक कर डाला. ज़बां पर जायका आता था जो सफ़ा पलटने का, वही जैसे यूं जिस तरह से आप सफ़ा पलटते हैं. ज़बां पर जायका आता था जो सफ़ा पलटने का, अब उंगली क्लिक करने से बस एक झपकी गुजरती है. बहुत कुछ तय बतय खुलता चला जाता है पर्दे. बहुत कुछ तय बतय खुलता चला जाता है पर्दे पर. किताबों से जो ज़ाती राब्ता था कट गया है. कभी गोदी में लेते थे, कभी घुटनों को अपने रहल की सूरत बनाकर नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबीं से. किताबों से जो ज़ाती राब्ता था कट गया है. कभी सीने पे रख के लेट जाते थे, कभी घुटनों को अपने रहल की सूरत बनाकर नीम सजदे में पढ़ा करते थे, छूते थे जबीं से. वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी, मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुखे. बहुत अच्छा. मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुके, किताबें मांगने गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे, उनका क्या होगा वो शायद अब नहीं. वाह वाह. किताबें मांगने गिरने उठाने के बहाने जो रिश्ते बनते थे
उनका क्या होगा वो शायद अब नहीं होंगे। किताबें झांकती हैं बंद अलमारी के शीशों से।